तर नागपुरात काँग्रेसच्या NSUI संघटनेचा मोर्चा निघाला। बेरोजगारीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन निघालं। काँग्रेसच्या NSUIचा मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे। नागपुरातली ही घटना आहे। तर नागपुरात बेरोजगारीसह विविध समस्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला। काँग्रेसच्या NSUI संघटनेने हा मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला पोलिसांनी अडवलंय। एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना विविध मोर्चे निघतात। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतोरे यांच्याकडून। तेजस, काय अधिक माहिती या मोर्चा संदर्भात? नक्कीच आपण बघितलं असेल तर काँग्रेस NSUI जी विद्यार्थी संघटना आहे त्यांनी बेरोजगार विचाराला घेऊन जे नागपूरच्या विधान भवनावर जे आहे ते मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चा जो आहे मधातच थांबवलेला आहे। नागपुरातील गर्दी गोदाम परिसरात हा मोर्चा थांबवण्यात आला। एकदम आक्रमक स्वरूप या मोर्चाने घेतलेले आहे। बेरोजगारांना भत्ता द्या अशी मागणी जी आहे ते NSUIची आहे। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर सरकारच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी सुरू आहे। लवकरात लवकर या संपूर्ण संदर्भाला बेरोजगारांना जे आहे ते रोजगार द्यावा, नाहीतर मग सरकारने जे आहे ते निकष ठरवून जे आहे ते बेरोजगारांना रोजगार द्यावा अशा प्रकारची जी आहे ते मागणी जी आहे ते NSUIने धरून लावली। आपण बघू शकता की आक्रमक पवित्र सध्याच्या घडीला या मोर्चाने घेतलेला आहे। पोलिसांनी हा मोर्चा थांबवलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण संदर्भात बघितलं असेल तर या मोर्चाकारांची जी मागणी आहे ती मागणी सरकार पूर्ण करते का, मोर्चा हा विधान भवनावर जातो का, हा सुद्धा पाहणे महत्त्वाचं आहे। अगदी तेजस, या मोर्चाची परवानगी काँग्रेसकडून घेण्यात आली होती का? नक्कीच या संपूर्ण संदर्भाला काँग्रेसने रितसर जी आहे ती परवानगी घेतली होती। त्यांची मागणी होती की या सगळ्या संदर्भाला आम्हाला येथील मंत्री आहे ते रोजगार मंत्री यांच्याशी आम्हाला बातचीत करायची आहे, विधान भवनावर यायचं आणि या संपूर्ण संदर्भाने त्यांनी या संपूर्ण रितसर जी आहे ती मागणी धरून लावली होती। मात्र वाटेतच जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण मोर्चा जे आहे ते अडवून ठेवला आणि त्यामुळे आता जर बघितलं असेल तर पोलीस सुद्धा या संपूर्ण संदर्भात जे आहे ते बंदोबस्त त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जी तेजस, आणखी अपडेट तुमच्याकडनं या संदर्भात घेत राहील। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मात्र सध्या आपण मोर्चाची दृश्य पाहतोय, बॅरिकेडिंग लावले गेले होते, त्यावर चढून हे आंदोलक आक्रमक झाले। पोलिसांनी थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। तर विधान भवनावर हा मोर्चा निघाला होता, मात्र रस्त्यातच हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। बेरोजगारीसह विविध समस्यांसंदर्भात आंदोलन काँग्रेसच्या NSUI या संघटनेकडून करण्यात येतं। हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनाकडे हा मोर्चा निघाला। तर संबंधित मंत्र्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांच्यासमोर समस्या मांडायच्या अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती। मात्र रस्त्यातच काँग्रेसच्या NSUI संघटनेचा हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग केली होती, त्या बॅरिकेडिंगवरच हे आंदोलक चढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त संपूर्ण नागपूर शहरात पाहायला मिळतोय आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरही मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। वळूयात पुढील बातमीकडे। विधान परिषदेत